विशाल पाटील यांच्याकडनं अधिकृतरित्या प्रचाराची सुरुवात। औदुंबरमधल्या दत्त मंदिरात फोडला प्रचाराचा नारळ। नगर दक्षिणमधनं आज निलेश लंके कुठलंही शक्ती प्रदर्शन न करता अर्ज भरणार। महाविकास आघाडीचा एकही मोठा नेता उपस्थित नसेल। महायुतीकडनं संभाजीनगरची जागा विनोद पाटील लढवण्यावर ठाम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची समजूत काढणार। अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी अमित शहा अकोल्यामध्ये येणार। अकोला क्रिकेट क्लब मैदानावर दुपारी 3 वाजता जाहीर सभा। नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणे सुद्धा प्रचारामध्ये उतरणार। दक्षिण रत्नागिरीमध्ये 26 एप्रिलला 9 कॉर्नर सभा। बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला तुतारी चिन्ह। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या चिन्हामुळे वादंग। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार। पुण्यातल्या खेड शिवापूर टोलनाक्याजवळ टँकर उलटल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी। दोनही बाजूंची वाहतूक ठप्प। पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर 10 ते 12 किलोमीटरच्या रांगा। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासूनच प्रचंड मोठी वाहतूक कोंडी। गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर पेल्हार फाटा ते विरार दरम्यान वाहनांच्या रांगा। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी वापरलेलं पिस्तूल सुरतच्या तापी नदीमध्ये सापडलं। मुंबई गुन्हे शाखा आणि सुरत पोलिसांची शोधमोहीम यशस्वी। शाळा सकाळी 9 वाजल्यानंतर भरवण्यासंदर्भात निवडणुकीनंतर निर्णय घेणार। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर विद्यार्थी, पालक आणि स्कूल बस संघटनांची बाजू ऐकून घेणार। झोमॅटोचा ग्राहकांना झटका। कंपनीकडनं प्लॅटफॉर्म शुल्कात 25% वाढ। ऑर्डरवरती 5 रुपये अधिकचे द्यावे लागतील। देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह। बुलढाण्यातल्या नांदुर्यामध्ये जगातील सर्वात उंच हनुमानाच्या मूर्तीला जलाभिषेक तर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।